हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माझ्या स्वराज्य इन्स्टिट्यूट या चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतोय. मी तुमचा मॅथमॅटिक्स मेंटर गणेश कुंभारे. तर आज जो आपण एक सिरीज सुरू करत आहे, त्या सिरीजचं नाव आहे थेरम सिरीज. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काही दिवसांवर आपले पेपर आलेत 12वीचे, आणि 12वीचे पेपर जेव्हा आपण सॉल्व्ह करतोय आणि आज आत्ताच्या कंडिशनला बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की सिलेबस तर सरांनी पूर्ण कव्हर केलाय, पण सर आता मला पासिंग तर व्हायचंय. मग अशा मुलांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा 100% पेपरला येणारे असे काही क्वेश्चन्स आहेत की जे 100% विद्यार्थी मित्रांनो पेपरला असतात. ठीक आहे ना. म्हणजे जर ते क्वेश्चन तुम्ही करून जर गेले तर आपले 4 मार्क फिक्स आहेत. ठीक आहे ना. अशी आपण एक थेरम सिरीज तुमच्यासाठी लॉन्च करतोय. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूयात. काय बघतो आपण पाहून घ्यायच्यामध्ये. तर थेरमचं नाव बघा की हा जो थेरम आहे, हा थेरम कोणासाठी वापरला जातो. जर फंक्शनच्या मध्ये फंक्शन असेल, ज्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो, कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन वन फंक्शन जर असेल, तर त्यासाठी काय करतो आपण विद्यार्थी मित्रांनो, या चेन रूलचा काय करणार आपण वापर करणार आहे. सर काय असतो चेन रूल बघून घ्या. चेन रूल आपण कशाला म्हणतो, कंडिशन काय दिली बघून घ्यायची. ठीक आहे ना. स्टेटमेंट काय म्हणतो, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू. ठीक आहे ना. म्हणजे हे जो y आहे, हा y हा u चा फंक्शन आहे. u ॲज अ व्हेरिएबल इथे वर्किंग करत आहे. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ अ u. त्यानंतर काय झालं पुन्हा बघून घ्या. अँड u इज अ फंक्शन ऑफ g ऑफ x. हा जो u आहे, हा u नंतर x चा एक फंक्शन आहे, x त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. देन y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. ठीक आहे ना. तर अशी कंडिशन आपण तुम्हाला दिलेली आहे. हे आपलं स्टेटमेंट आहे थेरमचं. काय दिलं थेरम बघून घ्या. y इज इक्वल टू एफ ऑफ u दिला. ठीक आहे ना. देन u इज इक्वल टू तुम्हाला काय भेटलं ते g ऑफ x भेटला. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. is a differentiable function of x. then y is a differentiable function of x. अशी कंडिशन तुम्हाला दिली. असं असताना काय म्हणते कंडिशन बघून घ्या बाळांनो. dy upon dx. काय प्रूफ करायचं तुम्हाला की dy upon dx जो आहे विच इज इक्वल टू dy upon du, त्याला इनटू मध्ये du upon dx. ठीक आहे ना. या थेरमला म्हणतो आपण चेन रूल. याला काय म्हणणार आपण चेन रूल. एकदम इझी वेनी आपण जाणार. ठीक आहे. तुम्हाला असं ताण येणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ताण घ्यायचा नाही. चला शिवरायांचं नाव घेऊयात आणि सुरुवात करूयात. ठीक आहे ना. जगदंब. चला बघा लक्षात घ्या. तर असं फंक्शन तुम्हाला दिलं, जे दिले ते लिहून घ्या. आपण जे क्वेश्चन मध्ये दिले ना ते लिहून घ्या. आपण पहिले काय दिली कंडिशन पाहून घ्या. ठीक आहे ना. गिव्हन काय दिलं म्हणतो गिव्हन मला सांगायचे सर y इज इक्वल टू एफ ऑफ यू तुम्हाला गिव्हन आहे. आणि अजून कोण दिलं मला सांगा पटकन. सर u इज इक्वल टू तुम्हाला g ऑफ x गिव्हन आहे. अशा दोन कंडिशन आपण घेतल्या. तर मी काय करतो, ज्या दिलेल्या कंडिशन आहेत त्यालाच आपण काय करू बाळांनो माहिती का, डेल्टाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे ना. काय म्हणणार आपण बघून घ्या बाळांनो. ठीक आहे ना. इथे काय लिहायचं लेट. ठीक आहे ना. डेल्टा x इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन x. जो तुमच्याकडे x आहे त्या x मधला स्मॉल इन्क्रीमेंट घेतला आपण. कोण बाळांनो मला सांगितलं डेल्टा x. सिमिलरली आपण काय करणार डेल्टा y घेणार आणि डेल्टा u घेणार. जसा मी x घेतला तसा y आणि u पण. कारण की बाळांनो बघून घ्या, जर y जर u चा फंक्शन आहे तर कोणामध्ये, जर y जर u चा फंक्शन आहे आणि u जर g चा x चा फंक्शन आहे, जर x मध्ये चेंज झाला, जर या x मध्ये चेंज झाला तर 100% या u मध्ये पण चेंज होणार. म्हणून आपण त्याला काय केलं डेल्टा y आणि डेल्टा u इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन. पहिला कोणामध्ये घेतला आपण y मध्ये आणि दुसरा कोणामध्ये घेतला आपण बाळांनो u मध्ये रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या कंडिशन घेतल्या आपण. आता जे तुम्हाला थेरम मध्ये दिलंय ना त्याला डेल्टाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू बाळांनो आपण. काय दिलं थेरम मध्ये बघा इकडे. ठीक आहे ना. देअरफॉर काय घेणार ते मला सांगा. डेल्टा y त्याला अपॉन मध्ये कंडिशन डेल्टा x इज इक्वल टू, याला आपण काय लिहिणार सर डेल्टा y त्याला अपॉन मध्ये डेल्टा u त्याला इनटू मध्ये काय लिहिणार इथे डेल्टा u त्याला अपॉन मध्ये डेल्टा x. ओके. अशी कंडिशन घेतली आपण. आता याला काय करायचं सर, हा डेल्टा आहे त्यामध्ये स्मॉल इन्क्रीमेंट होतंय. स्मॉल इन्क्रीमेंट म्हणजे स्मॉल चेंजेस होतो, म्हणजे ती व्हॅल्यू कोणाकडे टेंड्स करते. टेंड करते म्हणजे आपण जसं लिमिट मध्ये शिकलो होतो 11th ला तुम्ही लिमिट अँड कंटिन्यूटी चॅप्टर शिकले असाल. त्यामध्ये जर एखादी व्हॅल्यू टेंडिंग करत असेल, कोणाकडे जात असेल, त्याला आपण लिमिटच्या फॉर्म मध्ये लिहितो. तर आपण काय करणार बाबा माहिती का. ठीक आहे. इथे लिहिणार आपण टेकिंग लिमिट घेऊयात बेटा आपण. टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 ऑन बोथ साइड. सर मी काय करणार दोन्ही साइडचा आपण लिमिट काय करणार कन्सिडर करणार. येणारी व्हॅल्यू काय भेटते मला सांगा बाळांनो इथे. लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0. लिमिट डेल्टा एक्सटेंडिंग टू 0 व्हॅल्यू काय भेटली मला सांगायचे पटकन गुरुजी
dy अपॉन मध्ये dx इज इक्वल टू, आता लिमिट या साइडला पण अप्लाय करायचं मला. काय व्हॅल्यू भेटते बघा, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0. इथे जी व्हॅल्यू ती व्हॅल्यू लिहून टाका. काय दिली व्हॅल्यू मला सांगा सर, डेल्टा y अपॉन डेल्टा u, त्याला इनटू मध्ये डेल्टा u, त्याला अपॉन मध्ये डेल्टा x. ए बाळांनो, हा लिमिट दोघांना चॉकलेट सारखा वाटून द्या. जर मी लिमिट दोघांना चॉकलेट सारखा वाटून दिला तर काय होईल भेटते मला सांगायचे पटकन. गुरुजी, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0. ठीक आहे, येणारी कंडिशन काय बाळांनो आपल्याकडे इथे, डेल्टा y अपॉन मध्ये डेल्टा x इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0. ठीक आहे ना, व्हॅल्यू काय भेटली इथे, डेल y अपॉन डेल u. इथे लिहिणार आपण सर डेल y अपॉन मध्ये डेल u, त्याला इनटू मध्ये हेच लिमिट याला पण देऊन टाकायचे. काय व्हॅल्यू भेटते बाळांनो बघून घ्या, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल u, त्याला अपॉन मध्ये डेल x. अशी कंडिशन मला भेटली इथे. आता जर तुम्ही या दोघांना जर कन्सिडर जर केलंय, ठीक आहे ना, ही कंडिशन घेतली तर याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. याला काय मी काय म्हटलं आपल्याला, इक्वेशन 1. आता अकॉर्डिंग टू, जर तुम्ही जर पाहिलं असेल, लक्ष द्या सर, इथे बघा डेल्टा एक्स आहे आणि इथे पण डेल्टा एक्स आहे. म्हणजे इथे ज्यावर तुम्ही लिमिट अप्लाय करता त्याच्यावर ज्या फंक्शनवर अप्लाय करतो तो फंक्शन पण त्याच व्हेरिएबल मध्ये असला पाहिजे. पण इथे प्रॉब्लेम काय झाला, की सर इथे बघा, इथे डेल्टा एक्स आहे, इथे डेल्टा यू आहे. मग याला आपण चेंज करू शकतो. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या आता. सर ऍज, जर समजा ऍज डेल्टा टेंडिंग टू 0 असेल, ऍज डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 असेल, तर देन मी काय लिहू शकतो, डेल्टा यू टेंडिंग टू 0 पण लिहू शकतो. अशी कंडिशन मी रिप्रेझेंट करू शकतो बाळ याच्यामध्ये. यामध्ये मी अशी कंडिशन काय करू शकतो, आपण यामध्ये रिप्रेझेंट करू शकतो. मग जर याला या फॉर्म मध्ये तुम्ही रिप्रेझेंट केलं, सर असं का बरं लिहिलं तुम्ही, बघा असं लिहिण्याच्या मागचं रिझन काय, कन्सिडरेशन असं होतं बघा आपल्याकडं की y हा u चा फंक्शन आहे, u हा x चा फंक्शन आहे. मग जर बाळांनो तुमचा x जर x ची व्हॅल्यू जर तुमची 0 कडे जात असेल तर याचा अर्थ 100% जर x टेंडिंग टू 0 आहे तर u ची व्हॅल्यू पण टेंडिंग कोणाकडे करणार, 0 कडे टेंडिंग करणार. दॅट्स व्हाय वी हॅव टू चूज वन डेल्टा x इज इक्वल टू 0. देन y ची पण व्हॅल्यू काय असणार, मला इथे 0 भेटणार आहे, ती y ची व्हॅल्यू पण टेंडिंग टू 0 जाणार आहे. मग लिमिट चेंज करून घ्या. काय होणार इथे मला सांगा, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0, काय भेटते व्हॅल्यू सर, डेल y अपॉन डेल x इज इक्वल टू लिमिट, इथे काय येणार मला सांगा, डेल u टेंडिंग टू 0. इथे काय येणार सर, डेल y अपॉन मध्ये डेल u, त्याला इनटू. इथे कोणताही चेंज करायची गरज नाही. इथे डेल x आहे, इथे पण डेल x आहे. मग काय लिहू मला सांगा, लिमिट डेल्टा x टेंडिंग टू 0 डेल u, त्याला अपॉन मध्ये डेल x. ठीक आहे ना. आता इथे आपण ऍज लिबनिझ नोटेशनचा यूज करणार. कोणाचा यूज करायचा, लिबनिझ नोटेशनचा यूज करायचा. इथे आपण कन्सिडर करू RHS. काय भेटली मला RHS, पहा बरं इथे. ऍज तुम्ही जर पाहिलं, ऍज काय कंडिशन सर, लिमिट डेल्टा u टेंडिंग टू 0 डेल y अपॉन डेल u. याला आपण हा डेल जर काढणार dy बाय du च्या फॉर्म मध्ये बनतो, म्हणजे dy अपॉन du. ठीक आहे ना. अशी कंडिशन जर इथे बनली तर हा पण त्या फॉर्म मध्ये जातो बघा. काय वाटते कंडिशन पाहून घ्या सर, लिमिट काय म्हणते, डेल्टा एक्स टेंडिंग टू 0, इथे येणार डेल यू अपॉन डेल एक्स. याला काय लिहू शकतो मी सर, du अपॉन dx च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. चालेल का. पण इथे काय भेटली कंडिशन मला सांगायचे बाळांनो, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0, काय म्हणते व्हॅल्यू, डेल y अपॉन डेल x इज इक्वल टू. याला या फॉर्म मध्ये कन्सिडर करूया. काय भेटते व्हॅल्यू मला सांगा. याला मी काय लिहू शकतो सर, ऍज अ लिमिट डेल्टा u टेंडिंग टू 0 du डेल y अपॉन डेल u जर असेल तर dy बाय du, dy अपॉन du, त्याला इनटू मध्ये, इथे म्हणतात साइन इनटू चा. काय व्हॅल्यू भेटली मला सांगा इथे. इथे कंडिशन भेटली du अपॉन dx. ओके. आता जर याची RHS एक्झिस्ट झाली बघा, एक्झिस्ट झाली म्हणजे काय, याला म्हणतो आपण लिबनिझ नोटेशन. हे जे मी डेल्टाचं कन्व्हर्जन जे dy अपॉन du मध्ये केलं ना, त्याला म्हणतो आपण लिबनिझ नोटेशन. या नोटेशन मध्ये फॉर्म मध्ये मी लिहू शकतो. पण काय झाली कंडिशन पाहून घ्या इथे. as RHS is a finite and exist. सर ही फायनाइट आणि एक्झिस्ट करू शकते. ठीक आहे ना. जर ही RHS जर एक्झिस्ट करेल तर यावरून आपण काय म्हणणार, LHS इज ऑल्सो एक्झिस्ट. बघा इथे काय लिहिणार मग आपण, सर LHS इज ऑल्सो एक्झिस्ट अँड ती पण कशी असेल, फायनाइट असेल. मग जर ती जर फायनाइट जर असेल तर याला आपण काय रिप्रेझेंट करणार मला सांगा पटकन. बघा इथे आपण लिहिणार ऍज लिमिट
डेल्टा काय बनवायचे मला सांगा, x टेंडिंग टू 0. पुढची कंडिशन कोण आहे आपल्याकडे मला सांगायचे पटकन बाळामध्ये, ठीक आहे ना, dy अपॉन d, ठीक आहे ना, डेल वाय अपॉन इथे डेल एक्स आहे, याला काय लिहू शकतो मी, dy अपॉन dx. काय लिहू शकतो आपण याला, dy अपॉन dx. अशी कंडिशन यामध्ये मी रिप्रेझेंट करू शकतो. तर ही व्हॅल्यू काय करू आपण, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर, ठीक आहे ना, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर, कुठे आपण नंबरिंग केलेली होती याला कुठेतरी, ठीक आहे ना, 1 झाली, याला इक्वेशन नंबर 2 करूयात, ठीक आहे ना, फ्रॉम टू वन. काय भेटली मला सांगा सर, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 dy बाय dx. याला मी काय लिहू शकतो मला सांगा सर, dy अपॉन dx इज इक्वल टू व्हॅल्यू, काय भेटली व्हॅल्यू बरोबर जी dy अपॉन, इथे भेटली मला व्हॅल्यू du, त्याला n2 मध्ये du, त्याला अपॉन मध्ये व्हॅल्यू किती भेटली मला इथे dx. आणि यावरनं, ठीक आहे ना, याला म्हणणार आपण हिंदुस्तान पेट्रोलियम हेन्स प्रूफ. आणि हा जो थिअरम आहे काय म्हणजे कंडिशन पाहून घ्या सर, इथे u आहे तर u इथे पुन्हा आला, एक चेन तयार झालेली चेन, आणि ते चेन क्रिएट झाल्यामुळे दॅट इज कॉल्ड एज अ चेन रूल. याला म्हणणार आपण दिस थिअरम इज ऑल्सो नोन एज अ चेन रूल. यालाच काय म्हटलं जातं बाळांनो, चेन रूल असं म्हटलं जातं. अपेक्षा करतो थेरम समजला असेल, कोणत्या प्रकारची अडचण असेल तर तुम्ही एकदा पुन्हा एकदा काय करा, रिवाइज करून बघून घ्या, ठीक आहे ना. असा थेरम आहे 100% वाढलो 4 मार्कासाठी. हे जे डेरिव्हेटिव्ह थेरम चॅप्टर आहे, या डेरिव्हेटिव्ह मध्ये कमीत कमी 3 थेरम आहेत. 3 पैकी एक थेरम जो आहे हा 4 मार्काला फिक्स पेपरला आलेला असतो. तर हा त्याचा प्रूफ आहे, एकदम इझी वेने मी तुम्हाला सांगितला, ठीक आहे. बुक मध्ये बऱ्याचशा हार्ड पॉईंट मध्ये त्याला कन्सिडर केलं जातं, ठीक आहे, पण एकदम इझी वेने थेरमला आपण प्रूफ करू शकलो. अपेक्षा करतो समजलं असेल. जर नसेल समजलं तर पुन्हा एकदा रिवाइज करून तुम्ही चेकआउट करू शकता, बघू शकता, ठीक आहे ना. हा एक ऑनलाईनचा फायदा होतो, ठीक आहे ना. तर धन्यवाद तुम्ही बघितल्याबद्दल, आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांना दाखवा, त्यांना द्या, ठीक आहे ना. कारण की हे चॅनल आपण मराठी भाषेमध्ये फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी, की ज्यांना हिंदी बरोबर कम्फर्टेबल नाही, जे इंग्लिश बरोबर कम्फर्टेबल नाही आहेत. कारण की मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण रिअली तुम्हाला जी गावरान भाषेमध्ये जे समजतं ना, ते इंग्लिश किंवा हिंदीमध्ये नाही समजत. ओके, तर अशा माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांसाठी हे आपण मराठीमध्ये चॅनल ओपन केलेलं आहे. तर थँक्यू सो मच. तुमच्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा, आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला समजत असतील, तुम्हाला थेरम समजत असतील, नेक्स्ट थेरम लगेच लोड केला जाईल, काही अडचण नाही, काही ताण घेऊ नका. जर तुम्हाला गोष्टी समजत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही केलंच पाहिजे. थँक्यू सो मच. थांबूयात आपण इथे.